नमस्कार. आपण बघतो महाराष्ट्र आपला आवाज आपला अधिकार. पेठ तालुका जेल भरो आंदोलन आणि भारताचा पक्ष कम्युनिस्ट या कम्युनिस्ट पक्षाच्या माध्यमातून 10 ऑगस्ट 2026 रोजी जेल भरो आंदोलनाचा इशारा दिलेला होता आणि पेठ तहसील कार्यालय समोर हे आंदोलन यशस्वी झाले. सविस्तर विषयी मांडायचा म्हटला तर पेठ तालुका हा अतिदुर्गम, मागासवर्गीय, स्थलांतर, पाणी टंचाई, पाऊस तर खूप पडतो, पण या ठिकाणी या समाजाच्या ज्या काही सुखसुविधा उपलब्ध सरकारने करून द्यायला पाहिजेत होते ते अद्यापही त्यांना नसल्यामुळं त्यांच्या हक्कासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. एका बाजूने सरकार सर्व सुखसुविधा उपलब्ध करून देतो, पण त्या कोणाला मिळतात? तर ज्यांच्या जमिनी जास्त आहेत, 10 एकर, 5 एकर, त्याहून अधिक आहेत, अशांना सरकारच्या सर्व सुविधा मिळतात. मग अल्पभूधारक त्यांची KYC होत नाही, त्यांचं ऑनलाईन कुठं काही डॉक्युमेंट दिसत नाही, मग यांना सरकारचा फायदा होतो का? यांच्याजवळ 10-10 एकर जमीन आहे जी पूर्वज त्यांच्या स्वाधीन म्हणजे त्यांच्याकडे सोपून गेलेली आहे, पण सरकारने अद्यापही यांचा विचार केला नाही, यांचा कुठलाही 7-12 नाही. मग यांना रस्त्यावर उतरायचं, विनाकारण त्रास करून घ्यायचं हे काही काम नाही. पण यांचा जीवन मरण्याचा प्रश्न जो उपजीविकेचा विषय येतो ती जमीन. ज्या जमिनीसाठी यांच्या आजोबा पंजोबा यांचं आयुष्य त्याच्यात गेलं, अद्यापही त्यांना ज्या काही वनपट्टे आहेत, दंडात्मक पावत्या आहेत, जेल भरो आंदोलन केले, जेलमध्ये त्यांच्यावर कारवाई झाली, तरीही अद्यापही त्यांचा 7-12 किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार जे त्यांना पाहिजे ते मिळत नाही. म्हणून यांना वेळोवेळी हे संघर्ष करावे लागतात. आज पेठ पोलीस स्टेशन समोर तहसील कार्यालयामध्ये हे आंदोलन माननीय JP गावित यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आणि या आंदोलनाच्या माध्यमातून वनचराई जमीन आणि इतर सुख सुविधा पाहिजेत, ह्याच मागण्या या समाजाच्या आहेत. कोण आहे आणि त्याचे जे कर्मचारी आहेत, आपण घरी नसताना तो येऊन मीटर काढून घेतो आणि त्यांचं मीटर बसवून देतो. दुसऱ्या महिन्यात लागल तेवढं बिल येत आहे, त्याला स्पष्ट विचारा कोणाच्या हुकमाने तू हे मीटर बसवलंस म्हणून. आपला हक्क आहे, ते मीटर गपचूप काढून नेण्याचा अधिकार त्याला नाही. ते मीटर गपचूप काढून नेण्याचा त्याला अधिकार नाही. त्या मीटरवर आपला अधिकार आहे. मग आपल्याकडे जर मीटर आहे आणि याचा जर ते स्मार्ट मीटर तो आणून बसवत असेल तर काही कामाचं नाही. त्याचा चुकतीने पैसा कोण भरणार आहे? तुम्ही भरणार आहात. मग आपल्या घरी जर समजा वायरमन आला असेल आणि तो जर समजा स्मार्ट मीटर गपचूप काढून विचारतो का तो? काही माणूस काही ठिकाणी अशाही केशी आहेत का गपचूप मीटर बसवून दिलं निघून चाललं. त्यांनी जर सांगितलं कुठं असं घडलं तर त्याचे पुरावे आपल्या जवळ आहेत. वाढती महागाई, बेरोजगार, आजचा तरुण कितीतरी भरकटलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज ठिकठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत. मित्र हो, विचारतो का तो? काही माणूस काही ठिकाणी अशाही केशी आहेत का गपचूप मीटर बसवून दिलं निघून चाललं. त्यांनी जर सांगितलं कुठं असं घडलं तर त्याचे पुरावे आपल्या जवळ आहेत. वाढती महागाई, बेरोजगार, आजचा तरुण कितीतरी भरकटलेला आहे आणि त्या अनुषंगाने आज ठिकठिकाणी महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत. मित्र हो, मित्र हो, मला आज आपल्या ह्या आंदोलकांनी समितीने आजच्या सभेत आंदोलकांचे अध्यक्ष
सर्व संयोजकांनी मला प्रास्ताविकाची संधी दिली, मी त्यांचे आभार मानतो. आणि आपण इथून लवकर जायचं नाही, तुमचेही आभार मानतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. लाल खोटेची, लाल झेंड्याची. ते काय होता पलाटाचा? मग काय झालं, निकाल काय लागला? बघू आता, निवेदन दिलंय. निवेदन दिलाय, याद्या वगैरे बनवल्यात ना? कोणत्या गावचे? बरं बरं. मग काही सरकारकडे काय मागण्या केल्या आजच्या याच्यामध्ये? आमची अशी आहे, गाव साहेबांवर अवलंबून. बरं बरं बरं. बरोबर. सातबारे बनवून राहिलेत, पण ते 1 एकर, अर्धा एकर असे सातबारे बरं बरं बनवून बरं. राहिले. म्हणजे आपण जेवढे आपल्या ताब्यात क्षेत्र आहे, क्षेत्र आपल्याला पाहिजे. बरं. असलेली जमीन तेवढं आहे का? नाव सांगा तुमचं. माझं नाव ज्ञानेश्वर जयराम भोये. बरं बरं. इथं कशासाठी जमलं काय असं? हे आमचं नाव वन विभागासाठी वनपट्टी धारकांचे जे काही सरकारने आजपर्यंत प्रलंबित मागण्या ठेवलेल्या होत्या, बरं त्याच्यासाठी हे आमचं जेल भरो आंदोलन आजचं आहे. बरं. मग याच्यामध्ये काय निकाल लागला? याच्यामध्ये निकाल म्हणजे फक्त आता सरकारी अधिकारी असल्यामुळे त्यांच्या तालुका पातळीवर हा निर्णय होऊ शकत नसल्यामुळे त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. बरोबर. की आमचं आम्ही हे निवेदन आता आम्ही पुढील कलेक्टर ऑफिसपर्यंत कळवतो. पण असे किती आंदोलन झालेत? आता तुम्ही प्रत्येक आंदोलनामध्ये सहभागी झालेत. आतापर्यंत तुमचा किती खर्च झाला अमाप? आणि आपण आदिवासी आहेत, मूळ निवासी आहेत, आणि आपण आपल्या हक्कासाठी एवढा संघर्ष करतो का नाही? तर तुम्हाला काय वाटतं, निकाल लागेल किंवा जे काही तुमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतीलच का? आता तर तसं पाहायला गेलं ना, तर हा निर्णय हा जो त्याला जवळजवळ 40 वर्षाचा लढा आहे. आतापासूनचा नाही, 40 वर्ष म्हणजे खूप झाले. आणि सरकारने आतापर्यंत आश्वासनं देत आणले, त्याच्यामधून काही टक्के भाग आमचा आता मान्य करून सरकारने प्रमाणपत्र काढले, काही 7 बारे तयार केले. त्याच्यामध्ये पण मग प्रमाणपत्र कोणाला ICR, कोणाला 20R, एक घर पण बांधता येणार नाही, एवढी जागा दिली. ती तुमची शेती करायच्या लायकची आहे का? नाही, त्याच्यासाठी जे काही 10, 40R, ICR जे काही मागण्या नाही, माझं म्हणणं असं आहे का तुम्हाला सध्या 1 एकर मिळाली, पण तुमच्या ताब्यात 10 एकर आहे आणि ती तुम्ही पूर्वीपासून आजोबा पंजोबापासून कसता, बरोबर का नाही आहे? मग ते त्याच्यावर तुमचाच ताबा आहे. झाला विषय तो. विषय झाला का जेवढी आमच्या कब्जात जागा आहे ती आता कोणाला द्यायची नाही. एवढं कसं सरकारने आतापर्यंत आमच्या मागण्या म्हणजे असं आतापर्यंत पूर्ण केल्या. सरकारला आम्हाला दोष देता येणार नाही, कारण आतापर्यंत 7 बारे वगैरेच्या प्रोसिजरमध्ये आलो आहे. पण त्याच्यामध्ये क्षेत्र कमी, समजा इतर हक्कामध्ये शेतकरी टाकलाय, वनपट्टी धारक टाकलाय. मग आम्हाला ह्या मागण्यासाठी हे वेळोवेळी आंदोलन करावं लागतं. प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी आम्हाला आजपर्यंत 40 वर्ष झाले ह्या अडचणीसाठी आंदोलन करावं लागतं. आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहतं. तर आपण बघितलं, पेठ तहसील कार्यालय समोर जे जेल भरो आंदोलन, आणि या आंदोलनाचा उद्देश एकच होता की वनपट्टे, 7/12, अल्पभूधारक म्हणजे कमी ज्यांना जमीन दिलेली आहे त्यांना वाढीव क्षेत्र, अशा विविध मागण्या या समाजाच्या आहेत. आणि यासाठी यांचा संघर्ष पावसात, उन्हात, थंडीत हा चालूच असतो. आतापर्यंत किती आंदोलन केले पण अद्यापही मार्ग निघाला नाही, म्हणून हा समाज अजूनही नाराज आहे. आणि त्यांच्या हक्काची लढाई अजूनही चालूच आहे. पेठ तालुका. धन्यवाद. सोपान पवार, पेठ.